तुकोबराय विठ्ठल विठ्ठल तुकोबराय विठ्ठल विठ्ठल तुकोबराय विठ्ठल विठ्ठल. सद्कीर्तन तुकोबांचे 24वा भाग. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, हाची उपदेश, हाची उपदेश. सकळांच्या पायामध्ये दंडवत म्हणून तुकोबांनी जे म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला त्यातला एक टप्पा हा चालू आहे. आता तरी पुढे हाचे उपदेश. त्यांच्या परीनं त्यांनी खूप सांगून झालं आणि खूप सांगायचं पण आहे. जसं जेवढे मनाचे प्रकार तेवढे साधनांचे प्रकार. जितकी मनाच्या ओढी तितक्या मनाला तोडी करावंच लागतं. ते डावीकडे जाणार म्हणजे डावीकडे अडवलं पाहिजे, उजवीकडे जाणार उजवीकडे अडवलं पाहिजे, वर जाणार म्हणजे वर अडवलं पाहिजे. तसं ते उपदेशाचं काम त्यांचं इतकं विस्तृत का आहे तर त्याचं कारणच आहे. आणि एक तर आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे, त्यामुळं त्यांना त्यांचं काम ते कसूर करतं. आपल्याला अलीकडे मंत्र असा आहे की चालतं कसंही चालेल, फार झालं तर आपण म्हणतो ॲडजस्ट करून घ्या. कुठेही चालतं आता अलीकडे, सेवाट सेवात व्यवहारात घरात दारात संबंधात सगळीकडे ॲडजस्ट करून घ्या. त्यांना ॲडजस्ट वगैरे काय करायचं नाही. ॲडजस्ट काय ते म्हणतात. निरोप सांगितलेला आहे. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. अरे मार्ग हा सोपा सुखरूप. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, याच्यासाठी मला पाठवला. मार्ग हा सोपा सुखरूप. आता मला सांगा, मार्ग हा सोपा सुखरूप हे काही सुखरूप आहे का? 2 तास जपाला म्हणा बसलो म्हणावं, असं असतो म्हणावं. अरे वा, 2 मिनटापासून अडचणी सुरू त्यातल्या. तेव्हा हे सुखरूप कसं व्हायचं? जप न करणं सुखरूप, प्रपंच सुखरूप. पण हे काय सुखरूप नाही, आपल्याला माहिती आहे. खायला प्यायला बसलो ठीक आहे, सुखरूप आहे, आणि इकडचं काम सुखरूप नाही. मग असं असून सुद्धा ते का म्हणाले? तुका मज तुका म्हणे मज धाडिले निरोपा. हाच निरोप की हे सुखरूप आहे हे लक्षात येईपर्यंत मी सांगणार. ठाल 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 ठाल
खरं सोपं, पण हे काही होणार नाही, मधनं होणार. तसं साधनसुद्धा मधनं होणार, उरलेल्या वेळ साधनापासून दूर जाण्यात होणार. हे परत तिथं आणायचं आणि ते सुखरूप आहे, सोपं आहे हे कळेपर्यंत, मनाची खात्री होईपर्यंत सांगण्यासाठी खरं हाच निरोप आहे. सुखाची आहे पावटी. आपण आता नवा अध्याय वाचतो. साधनाची तर आटाआटी आणि इथे सुखाची आहे पावटी. हे काय प्रकार आहे? तर तो प्रकार सोपा करून द्यावा आणि ज्याला त्याला सांगावं एवढ्यासाठी खरं पाठवले आहे. त्याच्या आधी त्यांना बरंच सांगावं लागलं. गेल्या वेळेला म्हटलं, निंदी कोणी मारी, निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, अशी त्यांची अवस्था आहे. ही किती कठीण आहे. एक निंदे शब्द ऐकला तर माणसाच्या डोक्यातनं जात नाही. निंद करणाराही जातो, तो शब्द तर विरूनच गेला, सगळं निघून गेलं, तो काळ निघून गेला, वार निघून गेला, वेळ निघाली, सगळं झालं, पण निंदेचा शब्द राहिला. मज निंदी मारी आपल्याला तर माहितीच आहे. मज निंदी मारी आणि वंदी कोणी पूजा करी, हेही निघायचं अवघड. ते निघणं एक वेळ सोपं आहे, अपमान आहे, मनातल्या मनात ठेवेल मनुष्य. पण वंदी कोणी पूजा करी, फोटो घेईल सांगेल मनुष्य, असंही परिस्थिती. कारण का? वंदी कोणी पूजा करी, मग ते कुठं सोपं आहे? मग ते जाणं त्याच्यापेक्षा जास्त अवघड आहे. पण त्यांचं म्हणणं असं आहे की माझं दोन्ही नाही, माझं हेही नाही तेही नाही, वेगळा दोन्हीपासून. असं ज्यांचं झालं, हाही अनुभव एक सांगितला, तोही अनुभव घ्यावा असंच त्यांचं म्हणणं आहे. कारण हे त्यांचं ठीक आहे, त्यांच्या भगवंताच्या मार्गात हे झालं. आपल्या प्रपंचाच्या मार्गात आपल्याला हा अनुभव आहे ना, निंदी कोणी मारी, घरी घरी ऐके, कोणाला बरं वाटतं, कोणाला नाही वाटत. एखादी गोष्ट करायची ठरवली, एखादं कार्य करायचं ठरवलं, एखादं काय काम हातात घेतलं तरी सुद्धा निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी. मार काय प्रत्यक्ष उठून द्यावा लागतो असं नाही, शब्दांचा पुरतो. आपल्याकडे आहेत ना, शब्दाने मार देतातच. त्यामुळे हे काम करायला निघालं तरी शब्दांचा मार खावा लागतो. तर त्यांनी त्या पद्धतीनं खाल्ला, आपण या पद्धतीनं खातो. निंदी कोणी मारी आणि वंदी कोणी पूजा करी, ही आहे. हा तुमच्यासारखा माणूस हो का? हा नको अडकवायला आम्हाला. विठ्ठल 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 हे सगळं त्यांचं आता म्हणून सांगून झालेलं आहे. तीर्थी दोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, किती प्रकाराने सांगून बघितलं. हे काय आहे तिथं? काही नाही. मिळाल्या संत संग, अर्पिता भले अंग, तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. जाऊन येतो मनुष्य तीर्थयात्रेला, नाहीच नाही. पण भाव असला, काही परिवर्तन झालं तर तीर्थ, नाहीतर दोंडा पाणी. त्याच्यापेक्षा देव रोकडा सज्जनी बरा. तिथे तरी आपल्याला 2-5 मिनटं 10 मिनटं काय 1 तास आला तर तो सुद्धा अनुभव. इथं अनुभवच अनुभव आहे. चांगली वागणारी माणसं भेटत नाहीत का? सज्जन भेटत नाहीत का? तीर्थात जेवढा भगवंत जेवढा वेळ भेटत असेल त्याच्यापेक्षा जास्त सज्जन माणसं आज जगामध्ये भेटतात. उलटा अनुभव आहे. आपण बघा, हा तुलनेने कशाच्या? यात्रेच्या तुलनेने आहे, अवस्थेच्या तिथल्या तुलनेने आहे. त्या तुलनेने आपल्याला खरोखरच, ज्याला खरोखर काही नको आहे असा मनुष्य भेटावा, महाराज म्हणायचे ना, तसा भेटावा, तसा भेटतो. त्याला काही आपल्याकडून स्वार्थाची अपेक्षा नाही, पण त्याची मदतीची तयारी आहे, त्याची इच्छा आहे, तो काहीतरी करायचं आहे, तो चांगला आहे, विचार चांगले आहेत, आपल्या ह्याला प्रतिसाद चांगला देतो, हे सगळं आपल्याला भेटतं. तेव्हा हे अधिक सोपं. तीर्थी दोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी.
आणि जर जायचंच असेल तर ऐसा ठाव नाही कोठे, जायचं असलंच तर ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे. ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे. आणि का फरक तसा आहे ती सकळ तीर्थे, आहे ती सकळ, आहे ती सकळ तीर्थे, काळे देती फळ. आणि इथे काय आहे, ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आहे ती सकळ तीर्थे कधी देतात, काळे देती फळ. ती कधी पुण्याई जमा होणार, ती हिशेब होणार, रिटर्न जमा होणार, मग आम्हाला रिफंड येणार. कधी व्हायचं ते, इथे उभा उभी भेटे. ते नसेल तर रोकडा सज्जनी, भेटलं बोललं हे आनंद आहे. कशाला आता अति करायचं. मिळाल्या संत संग, समर्पिता भले अंग, तीर्थी भाव फळे, येथे अनाडते वळे. सज्जनाच्या ठिकाणी तीर्थी भाव फळे. अरे आपल्याला भाव पाहिजे, ते तिथं तो फळीत झाला पाहिजे, कारण पुन्हा तिथे वातावरण तसं झालं पाहिजे. गेल्यानंतर असं वाटतं उगाच आलो, हाड बघितली, आमकं झालं तमकं झालं, लोक वागणारे असे बघितले तसे बघितले, ते आलेले बघितले, तिथले राहिलेले बघितले, नको वाटले. असं म्हणून माणूस इकडून तिकडे तिकडून इकडे करीत राहतो. त्याच्यापेक्षा त्यांचं म्हणणं आहे की संत संग, मिळाल्या संत संग, मिळाल्या संत संग, समर्पिता भले अंग, तीर्थी भाव फळे, येथे अनाडते वळे. वैडा वाकडा नास्तिक अडाणी सज्जनापुढे सरळ, हे बघायला मिळतं आपल्या सज्जनांच्या पुढे सरळ असतं. हिरवी बाहेर गेले की अनाड, पण सज्जनापुढे सरळ. तीर्थी होईल का, अवघड आहे. इतकं सांगून झालं. किती प्रकारे तुका म्हणे पाप, तुका म्हणे पाप गेले, ते कधी कळतं. तुका म्हणे पाप गेले, गेल्या कळे ताप. एखाद्या सज्जनाची भेट झाली तर नंतर जो चित्ताला आनंद राहतो त्याच्यावर कळतं की कुठं तीर्थ आहे. तीर्थात गेल्यानंतर परत आल्यावर ते सामानाच्या बॅगा टाका, ते हैराण व्हा, खराब झालेलं अन्न, अनेक गोष्टी बरोबर तिथले चित्तात सगळं झालं. नसेल तर आपलं देव उभा हवे, तो उभा हव्यात आपला भेटायला उभा आहे, तिथं जावं. नसेल तर काय जाऊ नये. आणि जर असं होत असेल तर जावं. तीर्थी भाव फळे, जिथे अनाडते वळे. असलं कोणी असलं तरी वळून जाईल, नीट वागेल. तुका म्हणे पाप गेले, गेल्या कळे ताप. जातोच, पण कसं कळतं आतून, तर तीर्थयात्रा करून आलाय मनुष्य, तो स्वतःच आधी शांत झालेला आहे, तो स्वतःच आधी प्रसन्न आहे. अशा अर्थाचं तीर्थ कुठे असेल तर सज्जनांच्या ठिकाणी हे पण सांगितलं, खूप सांगितलं. अजून काही नित्यनेमावीण, अन्न खाय तोची श्वान. काही नित्यनेमावीण, अन्न खाय तोची श्वान. आता काय सांगा, त्यांना काही नित्यनेम आहे का, अपेक्षा तरी करतो का. पण आता तशीच वेळ सगळीकडे आली, म्हणून तुकोबा नाही म्हणायची वेळ आली. काही नित्यनेमाविण, अन्न खाय तोची श्वान. कशाला पाणी फिरवायला पाहिजे, जुनाट वळण आहे. कशाला थांबायला पाहिजे, कशाला नमस्कार करायला पाहिजे. हे आता मग काय, मग अन्न खाय तोची श्वान. मग तेही खात समोर ठेवलं तरी खातात नाही, ओढून घेऊन खातात. मग आता तेच चाललं. म्हणून त्यांचं म्हणणं काही नित्यनेमाविण, अन्न खाय तोची श्वान. अन्न तर नित्यनेमानं खातोय, तोही खातोय.
हा तर भोजनाच्या वेळा ठरवून खातो, मग काय फरक राहिला? तर त्याच्यामागं त्याचा नित्यनेम आहे काहीतरी. कोण संध्या करेल, कोण आंघोळ करेल, कोण काय नमस्कार करेल, कोण त्याचं नैवेद्य दाखवेल, कोण ते देवाला अर्पण करेल, काय त्याची पद्धत असेल ती करेल, पण त्याचा नित्यनेम आहे. मग पोटात घास काय तो तर घातलाच पाहिजे, ठीक आहे, ज्याला त्याला पोट भरलं पाहिजे, व्यवहार चालला पाहिजे. पण नित्यनेमाविण नाही. काही नित्यनेम आहे की ते अन्न खाण्यापूर्वी भगवंताचं स्मरण करेन. यांनी काय बिघडलं? आणि ते जर नसेल तर त्यांचं हे पण सांगून झालं आहे, अन्न खाय तोची श्वान, तो विचार करावा. मग आता काय नित्यनेम असेल, ठीक आहे, काळानुरूप त्याचा तो असेल, निदान माझ्या सन्मुखानुरूप बनून ठीक आहे, तेवढं तर हे प्रभुप्रेम आहे, तेवढं तर लक्षात ठेवलं तरी खूप आहे. काय म्हणेल ते म्हणे. अजून बाहेर भगवंताचा मार्ग म्हणून सांगणारे, जर वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपार्जिती जाणा त्या निश्चिती देव नाही, जर कोणी मार्ग सांगणारे असतील तर हे लक्षात ठेवावं की त्यांना काही राज्य हवं आहे का, सत्ता हवी आहे का, त्या निमित्ताने भूमी हवी आहे का, वृत्ती नोकरी व्यवसाय ह्याच्यासाठी काही करतायत का, द्रव्याची अपेक्षा आहे का. ते जर असेल तर जाणा त्या निश्चिती देव नाही, तर तिथे देव नाही. म्हणजे किती बाजूनी सावध करून झालं. मनुष्य कोणाला ऐकायला जाणार तर कुठे जाणार? तर असे जर जात असेल तर लक्षात ठेवावं, वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपार्जिती जाणा त्या निश्चिती देव नाही. वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपार्जिती जाणा त्या तिची काय आहे, निश्चिती देव नाही. इतकं कशाने सांगतात की ज्या अर्थी अभिलाषा आहे याची, वृत्ती भूमी राज्य द्रव्य काहीतरी द्रव्य अपेक्षा आहे. वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपार्जिती जाणा त्या निश्चिती देव नाही. कुठली निश्चिती? भाडेकरी वाहे पाठीवरी भार, भाडेकरी वाहे पाठीवरी भार, अंतरीचे सार लाभ नाही, अंतरीचे सार लाभ नाही. भाडेकरी वाहे पाठीवरी भार, करी वाहे पाठीवरी भार, अंतरीचे सार लाभ नाही. फार लांब नको, भाडेकरी वाही निश्चिती, ठीक आहे, असू दे. त्यांनी निश्चितीने ते सांगितलं, त्याचं उदाहरण म्हणून सांगितलं, बाकीचं जाऊ दे. पण क्षणभर असा विचार करू, आपल्याला काय आता सध्याचा सीझन असा चालला आहे, आईस्क्रीम आवडतं. आईस्क्रीमचा एक मोठा बॉक्स, काय अगदी 100-50 काय क्रेट काय मिळतं ते डोक्यावरून माणसाने वाहून आणलं आणि इथं ठेवलं. खाल्लं कोणी? दुसऱ्याने. तेव्हा वाहून आणणाऱ्याच्या तोंडी त्यातली गोडी किंवा थंडावा यातलं काही लागतं का? भाडेकरी वाहे पाठीवरी भार, ते आणून सोडत नाहीत, डोक्यावरून आणून सोडतात खोकं. आणि हे डिलिव्हरी किती? 2ची आईस्क्रीम, पोटी गोडी किती, थंडावा किती. भाडेकरी वाहे पाठीवरी भार, अंतरीचे सार लाभ नाही, अंतरीचे सार लाभ नाही. देवपूजेवरी ठेवून या मन, देवपूजेवरी ठेवून या मन, पाषाणा पाषाण पूजी लोभे, पाषाणा पाषाण पूजी पाषाणा पाषाण पूजी लोभे. आता काय म्हणायचं राहिलं नाही त्यांचं, कारण का? लोभे त्यात आहे सगळं. देवपूजेवरी ठेवून या मन, पाषाणा पाषाण पूजी लोभे. एकादशी व्रत, आता काय करावं, सगळीकडनं त्यांचं झडपून झालेलंच आहे, पण आता तरी का म्हणावं लागलं त्याचं हे आहे सगळं. एकादशी व्रत सोमवार न करीती, एकादशी व्रत सोमवार न करीती, कोणत्यांची गती होईल नेणो, कोणत्यांची गती होईल. मुद्दा असा आहे की नियमन न करणाऱ्याची गती नाही. वास्तविक हे नियमन ही गतीला विरोध नाही का, पण जी गती अधोगती घडवते तिचं नियमन, आणि जी उन्नती घडवते तिला प्रोत्साहन, असं नियम आहे. नियमन करायचं म्हणून कशाचं नियमन करायचं आणि कशाला प्रोत्साहन, ते हा सोमवार काय, एकादशी काय, हा मनाच्या ओढीला नियमन आहे. मनाला खाण्याची ओढ आहे, त्याला म्हटलं गप्प बस, एक दिवस का होईना त्याला गप्प बसायला लावलं, हा त्यातलं नियमन. ते त्याला हे बघायचे नाही बघायचं, ठीक आहे, हे खायचे नाही खायचं, ते एकादशी. व्रत कुठलंही काय, सोमवार काय जे असेल ते, तर तुला इकडे तिकडे हिंडायचंच आहे.
शंकराला गेल्याशिवाय नाही जायचं कुठं, आज जायचंच. ते त्याला नियमन आहे, कारण ते नियमन नसलं की ते त्याला पाहिजे तिकडे जाणार, म्हणून नियमन. ते नियमन आणि दुसऱ्या बाजूला मग प्रोत्साहन. त्याला देवाच्या दारी जायचं आहे, चला. हे करून त्यांनी साधलं नाही. त्यांची गती कोण होईल गती नेणं कळत नाही. यांचं पुढे काय होईल ते आता जे आपण दुःख भोगताना बघतो त्याचे परिणाम कशातनं आलेत हे आपल्या लक्षात येईल. आणि त्यांना स्वतःला काय आहे, कारण जसं पहिल्यांदा म्हटलं निरोपाय म्हणून सांगायचे वाटलं ते त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. काय करू बहु वाटे तळमळ, काय करू बहु वाटे तळमळ, आंधळी सकळ बहिर्मुख. काय करू बहु वाटे तळमळ, आंधळी सकळ बहिर्मुख. काय करू वाटे तळमळ, आंधळी सकळ बहिर्मुख. सगळी आंधळी बहिर्मुख. आज बघा जे म्हणून साधन काढलं त्यातल्या महाराज एकदा म्हणाले होते आपल्याला, शेवटी आठवत असेल की साहेबाच्या शोधाने माणसाला सुख मिळणार नाही, समाधान गमावून बसेल असा त्यावेळेला त्यांनी इशारा दिला होता. आज समाधान गमावून बसलेलं आहे. त्याला साहेबाचे शोध 1-2 शब्दात त्यांनी सांगितलं. आपण त्याचा अनुभव विस्ताराने घेतो तेवढंच. त्या शोधाने कोणता एक शोधा सांगावा की ज्या शोधाने आपण अंतर्मुख झालं, शांत झालं. तर आपल्याला शोधून काढावं लागेल की ह्या शोधाने मी शांत झालो, शांत नाही झालो. प्रत्येक शोधाने मला बहिर्मुख केलं, इकडं जा तिकडं जा, हे बघ ते बघ. आता बघितलं असेल आपण, ही गाडी तारायंत्र झाली, टेलिफोन जाईल. आता ती सगळी डबडी नेऊन आपण ते बाजारात आता भंगारात विकायची वेळ आली. नष्ट होत नाही, प्लॅस्टिक नष्ट होत नाही. किती प्रकार संशोधन झाले, हा प्रकार बघा, तो बघा, ते बघा, ते बघा, सगळी दुकानं भरली शोधनाने सगळ्या. तर त्याच्यातलं प्रत्येक गोष्ट आपल्याला बाहेर बघायला होती. प्रत्येक गोष्ट आधी म्हणून मन बहिर्मुख, त्याच्यात ही भर. तर अशा अवस्थेत त्या माणसाला सारखं जिकडे तिकडे बाहेर बघायला लावणारं हे आहे. आणि बाहेर बघताना म्हणून त्यांनी त्याला म्हटले की जो बहिर्मुख आहे, बहिर्मुखच आंधळी सकळ बहिर्मुख. आंधळेपणानं माणसं बहिर्मुख झाली. बहिर्मुख होण्याबद्दल प्रश्न नाही, बहिर्मुख नाही झाला मनुष्य तर पुढं चालता येणार नाही, त्याला बाहेर बघावंच लागेल. तेव्हा इतपत ठीक आहे, पण बाहेर बघायला लागेल. त्याला कशाला लागलं, हाट चालायची आहे तर तिचं नजर पाहिजे की खड्डा आहे का, सरळ आहे का, काय आहे का, धोंडा आहे, दगड आहे, त्याला दिसलं पाहिजे. एवढा बहिर्मुख आहे तो, बरोबर आहे, पण तो बाहेरच बघतोय सारखा. 12 वाजले तरी त्याला विसावा नाही, कारण अजून निम्म राहिले. 1 वाजेपर्यंत चालणार, तो बसणार. म्हणून आंधळी सकळ बहिर्मुख म्हणलेलं, आंधळी सकळ बहिर्मुख. तर त्यांना त्याचं काय आहे, काय करू बहु वाटे तळमळ म्हणून फक्त सांगतो. आता ही 300 वर्षापूर्वी 400 वर्षापूर्वी त्यांना ही तळमळ लागली. आज त्याचे परिणाम आपण किती भयानक अवस्थेत पाहतो. तर म्हणून हा फरक राहणार की आपण जगाकडे बघण्याचं किती बघावं, किती बघू नये. महाराज म्हणले तसं आहे की या शोधाने आपल्याला समाधान हिरावून गेले, पुढे आपल्याला सुख होणार नाही हे त्यांनी तेव्हाच सांगितलं होतं. आणि आता मग सगळ्यावर हे बंदी आणा, ते हे आणा, कायदे कानून आणा, पकडून ठेवा, त्यांना थांबवा, हे करू देऊ नका, ते करू देऊ नका. म्हणजे आधी ते मुकाट सोडा मग त्याला पट्टी लावा, त्यातला प्रकार आहे हा. तेच की आता हे मुकाट सोडायचं आणि मग पट्टीला बांधून ठेवायचं, त्यातला प्रकार आहे. मग त्याच्यापेक्षा ते आधीच घरी बसा म्हणत होते शांतपणे देवाचं नाव घ्या, ते नाही जमलं. उद्योग नोकरीला धंद्याला मनुष्य बाहेर पडला, त्यांना मान्य होतं, पण हे नव्हतं. त्याची कल्याणाची तळमळ आपण त्यातली समजून घ्यावी, यासाठी खरं म्हणजे त्यांचं हे सगळं चालू होतं. आणि जे आता असं म्हणून जे सांगितलं त्यातल्या कितीतरी गोष्टीसाठी धडपड केली. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे, किती बाजूने म्हणजे साधनावर प्रकाश, आपल्या सगळ्या आत्ताच्या सध्या जीवन पद्धतीवर प्रकाश, आपण काय वागतो त्याच्यावर प्रकाश, काय विचार करतो त्याच्यावर प्रकाश, सगळ्या बाजूने प्रकाश करून. आणि म्हणून शेवटी म्हणले की आता उघडे डोळे किती बाजूने. का रे क्षणाला शिवावा, क्षणाला शिवावा न बजता पांडुरंगा, का रे क्षणाला शिवावा, का रे क्षणाला शिवावा.
भजता पांडुरंगा कार्यशिणला शिवाऊगा कार्यशिणला शिवाऊगा कार्यशिणाला शिवाऊगा न भजता पांडुरंगा. मला सांगा इतका क्षीण केला ज्यानं त्यानं आपापल्या वयानं क्षीण केला असेल. 25 वर्ष केला असेल, 40 वर्ष 40, 70 सगळं शिणलं. त्याच्यात जर पांडुरंग असेल तर तेवढाच शेवटी हातचा राहतो, बाकी सगळा शिणच. पाठीवर जो व्हायला त्यातला प्रकार आहे. असं व्हायला त्याला दिलं, त्याला उचलून दुसऱ्याला दिलं. आपल्या हातात काय राहिलं? घोडी नाही थंडावाई नाही. इकडची डिलिव्हरी तिकडे नेऊन सोडली. ह्याच्यापेक्षा काय केलं? तर ह्याच्यात जो पांडुरंग होता, जे भगवंताचं समाधान होतं, तेच जर काय राहिलं असेल तर हाताशी राहिलं नाही तर काय बाकीचं हाताशी राहिलं नाही. म्हणून कार्य शिणाला शिवावगा न भजता पांडुरंगा. तीळ जाळलेले तांदूळ काम क्रोध तैसेची खळ. तीळ तांदूळ हवन करण्यापेक्षा ते काम आणि क्रोधाचं हवन केलं असतं तर बरं झालं असतं, थोडं तरी कमी झाले असते. जे त्रास देत आहे, ज्याच्यामुळे अस्वस्थता आहे, ज्याच्यामुळे सगळी रुखरुखसारखी हुरहुर आहे, ती जर हवन केलं असतं तर बरं झालं असतं. तीळ तांदूळ उगा चाळले म्हणजे. मानदंभासाठी केली अक्षरांची आटी, तप करुनी तीर्थाटन वाढविला अभिमान. तप करुनी तीर्थाटन. कुठे गेलो नाही एवढं तरी सांगायला जरा थोडंसं का होईना मनात वाटत नाही. आमच्या हातनं कुठलं काय झालं, तीर्थयात्रा काय आमच्या हातनं झाल्या नाहीत, पण चारधाम झाली, अष्टविनायक झाले, रामावृत्ती झाली, झालंच. बद्रीनाथ केदारनाथ काय शिल्लक ठेवलं नाही भारतात. काय ती तीर्थसुद्धा म्हणाले असेल काय हा काय कुठं बघावं तिथं आहेच. त्यांची पण बैठक भरत असेल नाही असं काहीतरी. कार्यशिणाला शिवाऊगा कार्यशिणाला शिवाऊगा. तेव्हा ते शिणतोय हे त्यांना पण दिसत असेल. तेव्हा तप करून तीर्थाटन वाढवेला अभिमान, वाटिले ते धन. आता खरं मोकळा व्हायला पाहिजे. दान धर्म करतात तर माणसं मोकळे व्हायला पाहिजे, तर हलकं झालं पाहिजे. ओझं होतं खिशाला असेल, चेकचं सुद्धा ओझं असतंच की नाही. असं कसं काळजीन तर लागतं की नाही. तुम्ही म्हणाल चेक काय भेटलेच आहे, बरोबर आहे, पण काळजीचं ओझं असतंच की इकडं. हरवलं तर काय करा, ते शेवटी आहेच. त्यामुळं त्याचं सुद्धा ओझं आहे. तर ओझं जर एखाद्याचं दुसऱ्याला दिलं तर तो मनुष्य हलका व्हायला पाहिजे की नाही. किंवा दिलं ओझं, समजा काय पूर्वीच्या काळात थैल्या होत्या, तो थैल्या वाहत होता, त्या थैल्या दुसऱ्याला दिल्या, त्याचा हलका झाला. बाबा एकदा देऊन मोकळा झालो, दान झालं ना, दान मोकळा झाला दानातनं. तुका म्हणले आमचं लक्ष बारीक आहे. वाटीले ते धन केली अहंता जतन. अरे बापरे. ठाल 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 ठाल. हे दिलं आणि या अहंकाराचं वाढलं. किती एवढे दिले. केली अहंता जतन म्हणजे ते जतन करण्यापेक्षा हे आपोआपच म्हणजे हे याला त्याला निदान काहीतरी हे तरी लागत होतं, जपायला तरी लागत होतं. हे बिनजपता ओझं आहे. अहंता म्हणजे बिनजपता डोक्यावर घेतलेलं ओझं आहे. मला सांगा हे दिलं त्याचा अभिमान. म्हणजे वाटिले ते धन केली अहंता जतन. म्हणून त्यांना सांगण्याचा अधिकार काय आहे सांगण्यासाठी या अभंगाची आठवण झाली की त्यांना हे सगळं सांगण्याचा, निरोप सांगण्याचा, अनुभव सांगण्याचा किंवा आपल्याला मार्ग सांगण्याचा तुका म्हणे आजी कर्व उपदेश हा उपदेशाचा अधिकार का. तो तुका म्हणे चुकले वर्म. त्यांना ते माहीत आहे. केला अवघाचा धर्म. त्यांना माहिती आहे यादी मोठी आहे वरती. काय अक्षरांचे आठी, तप करुनी तीर्थाटनं, तिळ ताळलेले तांदूळ, ते सगळं अगदी धन वाटेले ते धन इथपर्यंत सगळं त्यांना हे माहिती आहे. पण ते म्हणतात हा सगळा अधर्मच झाला कारण चुकले वर्म. ज्यांना वर्म माहिती आहे त्या गोष्टीचं आपण म्हणतो ना की मूळ गाभा त्याला माहीत पाहिजे. हे कशासाठी चाललं आहे. आपण जसं हेतू म्हणतो, आपलं हेतू काय, कशासाठी आलो आहे, ते जे ज्याच्या त्या गोष्टीचं एक मर्म असतं. तर ते मर्म ज्याला माहिती आहे त्याला खरं माहिती आहे. आता बाकीच्या तपशिलात त्या काळानुसार त्याच्या परिस्थितीनुसार फरक पडणार. विद्यार्थ्याचा अभ्यास हे मर्म आहे. एक त्याचं वर्म त्याला कळलेलं आहे की कसं करावा, ते त्याला ज्याला माहिती आहे त्याच्या दृष्टीनं मग तपशिलाचा फरक आहे. सकाळी बसला, दुपारी बसला, संध्याकाळी बसला, 5 तास बसला, 2 तास बसला, एकाग्रता, ते सगळे तपशिलाचा भाग आहेत. मूळ त्याला माहिती की माझा अभ्यास हा धर्म आहे आणि ते तो करतो.
तर हे जर विद्यार्थ्याचा धर्म आणि वर्म आहे हे जर त्याला कळलेलं असेल तर त्याच्या दृष्टीनं कळलेलं आहे, आणि नसेल तर अवघा अधर्मच आहे. मग शाळेत पटावर नाव असलं म्हणजे विद्यार्थी अभ्यास करतो असाच अर्थ नाही. पटावर नाव होते तर सगळ्यांचेच असतात. आपल्याला लोकच वाटतं शाळेत होता, शाळेत होतो म्हणजे काय अभ्यास करतो असं आहे का? मी अभ्यास करतो एक वेळ शाळेत नसेल, शेवटी आता एक्सटर्नल स्व बसता येतं. इथे कुठं पटावर आहेत, रोज शाळेत जातात नाही जात, पण त्यांना मर्म माहिती आहे की ही परीक्षा ह्या वेळेला आहे, आपल्याला काम उरकलं पाहिजे, कोणी करून घेणार नाही, आणि तिथं जाऊन सुद्धा करून घेतलं जाईल याची खात्रीच नाही आहे. तर त्यामुळे तोही काय प्रश्न नाही. मग हे पटावर असून अभ्यास असं होत नाही. तसं नुसतं धर्माचं पालन केलं म्हणजे देव गाठत नाही किंवा तो गाठतो आहे असं समजायचं काही कारण नाही. कारण मुळात त्यांना वर्म माहिती आहे, चुकले वर्म तर सगळा अधर्म. असं तुका म्हणे, चुकले वर्म केला अवघाचा अधर्म. वर्म म्हणजे त्याच्यातले जे गुज आहे, जी खूण आहे, जे त्याचं गाभा आहे, तो जर माहिती असेल तर ठीक आहे. एक वेळ भजन नाही करेल, पूजन नाही करेल, दान करेल, काय करायचं ते करेल, पण तो मूळ त्याला माहिती की हे कशासाठी करायचं आहे. म्हणून नाथांची कावड गढवाच्या मुखी गेली तरी चालते, कारण ती रामेश्वराला पोचली. त्याला माहिती आहे कशासाठी आणली वाहून. मग जो तडफडतो तो नारायणच आहे, तो विश्वेश्वरच आहे, त्याला नेऊन घालायची गरज नाही, हे ते घाला, पोचली. अशा किती गोष्टी कितीकांच्या अशा तऱ्हेनं मुद्दाम पोचलेल्या दाखवलेल्या आहेत त्या वेळेला की हे इथे घातलं तरी तिथे पोचलं आहे. कारण जिथं गरज होती, जिथे जीव जातो आहे, तो भगवंत आहे हे ज्याला कळलं तर तिथंच घातले आणि तो मोकळा झाला. हे मोकळे का होऊ शकतात आणि त्यांचं उपासना का होऊ शकते, मर्म माहिती आहे त्याच्यातलं, त्याचं वर्म माहिती आहे, म्हणून हे शक्य आहे. तेव्हा त्याचं खूण, त्याचं मूळ काम हे जर माहीत असेल तर होईल. आणि म्हणून ह्याचबद्दल ज्यांना मर्म माहिती आहे तेच त्यांच्याकडेच हा अधिकार की परिमळ म्हणून चोळू नये फुलं, खाऊ नये मुलं आवडते. किती स्पष्ट सांगा, पण इतक्या बाबीनं इतक्या बाजूनी स्पष्ट सांगितलेलं आहे. परिमळ म्हणून चोळू नये फुलं, खाऊ नये मुलं आवडते, खाऊ नये मुलं आवडते. हे वरवर पाहता एकदम असं अवघड वाटतं की अशा शब्दात कसं काय सांगितलं असेल. खाऊ नये मुलं आवडते, मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद, मोतियाचे पाणी, पाणीदार मोती, मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद, यंत्रभेदुनी नाद पाहू नये, यंत्रभेदुनी नाद पाहू नये, कर्मफळ म्हणून इच्छू नये काम, कर्मफळ म्हणून इच्छू नये काम, तुका म्हणे वर्म दाऊ लोका, तुका म्हणे वर्म दाऊ लोका. परिमळ म्हणून चोळू नये फुलं, खाऊ नये मुलं आवडते. मला सांगा, मूल हे त्या आपल्या सगळ्या प्रारब्धाचा, त्या कर्मांचा एक परिपाक आहे आणि तो अर्पण केला भगवंताला. बाई भगवंता, हे मूल हे तुझ्या पायी अर्पण केलं, आता तुला तसं त्याला वाढवायचं तसं वाढव, जे त्याच्या पुढून आयुष्यात करून घ्यायचे ते त्याला करू देत, सुखासमाधानाने चांगल्या मार्गाने कसं जावं हे त्याला सांगितलेलं आहे. हे माझं कर्तव्य मी केलं, आता पुढे माझा काही संबंध नाही. खाऊ नये मुलं आवडते असं कसं काय म्हटलं तर त्याचा पुन्हा त्याच्यात जर इच्छा राहिली की हा माझं करील, ह्याने असं वागावं, त्याने तसं वागू नये, आता ते मूल मोठे आहे, सज्ञान आहे, त्याला ठरवू दे काय करायचं ते. जर चुकीचंच करत असेल तर माझेच संस्कार चुकले, गप्प बसावा, परमेश्वराजवळ प्रार्थना करावी, क्षमा मागावी की माझ्या संस्कारात चुकलं म्हणून असं झालं. आता हे मुलं खाऊ नये म्हणजे काय झालं की त्या फलाचा आस्वादच आहे हा. परत त्याच्यापासून सेवा घेतली, त्याच्यापासून काय ते अपेक्षा केली, त्याच्यापासून हे सगळं जे काय त्याच्यापासून आहे त्या अर्थाने हे खाऊ नये मुलं आवडते, नाही तर गोड कळत नाही. म्हणून त्यांचं म्हणणं शेवटी तुका म्हणे कर्मफळ म्हणून इच्छू नये काम, तुका म्हणे वर्म दाऊ लोका. तेव्हा त्या फळं जे आहे त्या फळाची मालकी, फळाची अपेक्षा, फळाची आसक्ती ही सगळं हे सगळं वरचं आहे. यंत्रभेदुनी नाद पाहू नये, गरज नाही. त्यातून नाद येतो, श्रवण करावा, आपलं काम करावं, आपला भगवंताशी संबंध आहे तर त्यातून काय आठवावं, त्यातून नाद येतोच आहे. ठल विठ्ठल विठ्ठल ते आठवले, विठ्ठल आठवले, विठ्ठल 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 हे वर्म की त्यातून नाद कसा आला म्हणून जर ते कापून बघायला गेलं तर काही मिळणार नाही.
पण ते तसंच चालू ठेवलं तर नाद येत राहील, तसंच येत राहिला तर भगवंताची आठवण होईल, तसंच झालं तर कधीतरी भगवंत होईल. कधीतरी कर्म करताना सुद्धा विठ्ठल 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 आठवलं. बरं झालं सावध केलं ते. जर संतांचं सर्वात पहिलं आणि शेवटचं कार्य काय असेल तर सावध करणंच, सावधान. त्यांचं म्हणणं तेच. बाकी काय त्यांच्या दृष्टीने हे जे नाश करू नये अशा आयुष्याचा, हे जे आहे हे सुद्धा सावधान करण्यासाठीच आहे. नाश होतोय दिसतोय त्यांना, म्हणून त्यांना तळमळ वाटते, म्हणून त्याने वरती लिहिलं की मला तळमळ वाटते म्हणून मी हे सांगायला बसलो, नाही तर काही गरज नाही. आता तरी, म्हणजे ते आता तरी आहे ना, तसा हा दुसरा आता तरीचा अभंग आहे. आता उघडी डोळे, आता तरी उघडी डोळे, जरी अद्यापी न कळे. अजून इतकं सांगून जर काही कळलं नसेल तर आता तरी डोळे उघडा. नाहीतर तुकोबांचं पुढचं म्हणणं स्पष्ट आहे, ते काय नंतर सांगतो. तर आता तरी उघडे डोळे, जरी अद्याप न कळे. अजून सांगून जर कळलं नसलं तर आता तरी उघडे डोळे. मामा म्हणायचे की म्हणजे हे श्रोत्यांना उद्देशून नाही आहे बरं, कीर्तनात बसले माणसं, आता तरी उघडे डोळे. कारण काय डोळे ठाल 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 आता तरी उघडी डोळे असं म्हणलं की जो समजा पेंगत असला एखादा येतं आणि मनुष्य विसाव्याला येतो. काय करणार, इतकं बाहेर कावकाव कावकाव सगळेजण करतात. मनुष्य म्हणतो जरा तासभर जरा विसाव्याला आलो, कीर्तनाला आलो, निरूपणा आलो, हा एक डुलकी लागली. तर ते काय म्हणायचे, आता तरी उघडे डोळे. मामा म्हणायचे असं का तुकोबा म्हणाले असतील, ते म्हणे उभ्याने कीर्तन करायचे, तेव्हा त्यांना दिसायचं एकमेकांना दिसत नसलं तरी. कोण पेंगतंय, कोण खरं रंगलंय, कोण भावाच्या आविर्भावात आहे, कोण खऱ्याच भावात आहे, कोण मोबाईलवर हळूहळू बोलते. ठाल 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 आलो संपत आले आले ठाल ठाल. यांचं संपेपर्यंत गेम खेळून घेऊ तेवढ्यात ठाल ठाल ठाल. काही इथून काय एवढं दिसत नाही. ठाल ठाल. ते म्हणाले जाग करून एवढे रागवले कशाला. कारण का पुढं तुकोबांचं म्हणणं असं आहे, तरी मातेची खोळे दगड आला पोटासी. अरे बापरे. आता तरी उघडे डोळे, जरी अद्यापी न कळे, तरी मातेची खोळे दगड आला पोटासी. अरे बापरे, इतकं स्पष्ट म्हणले. म्हणाल असं जर झालं तर एवढे का रागावले. तेव्हा ते म्हणले तुकोबांसारख्याने सांगून जर जागा झाला नसलं तर ते त्याला म्हणणारच की म्हणले. तसं आहे ते. एवढे सांगून जर जागा झाला नाही तर त्याला नाही कळलं तर त्यांना रागावायचा अधिकार आहे. जोग महाराज होते ना बुवा, जोगोवा तसे रागीट होते, जोगोपिष्ट होते, ते रागवायचं. त्यांना कोणतरी म्हणलं आपण एवढं करतो हे करतो कशाला आपण रागवतो. ते म्हणले काय रस्त्यावर जाणाऱ्यावर रागवतोय. प्रीती मिळणार असो नाही आहे ना, समर्थाने सांगितले ना. मग म्हणले प्रेम आहे, उद्धार व्हावं असं वाटतोय म्हणून रागवतो. ते तर कशा रागवतोय म्हणले, रस्त्यावरून रागवतो का. तेव्हा ही त्यांना कल्पना आहे. मनुष्य देह आहे सा निदस साधन ते साधा सिद्ध करुणी प्रबोध संत पार उतरले, स्वतः पार उतरलेले आहेत म्हणून ते सावध करतात, म्हणून सांगतात आता तरी उघडे डोळे. ते आता तरीचं हे स्वरूप असं आहे. वेळ संपत आली, मला कल्पना आहे संपलीच आहे. फक्त आता गुरु महाराज तेवढं राहिले, सगळ्या गुरूंचं स्मरण करू. तर वर्म हे की खाऊने मुला आवडते, म्हणजे मुलाकडून अपेक्षा जो असा वागेल, असा वागला नाही, त्यानं मला त्रास झाला, तो मुलगा देवाचा, ती मुलगी देवाची, अर्पण केली ती सांभाळते. माझं काही कर्तव्य लागलं तर करीन, नसेल त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं आपल्याला जे सुखदुःख वाटते, जे आपल्याला वाटते ते आपण वाटून घेऊ नये, त्यांचं त्यांना त्यांनी राहावं. तसं ह्याच्यासाठी आता ह्याच्या पलीकडे जर जायला जाईल तर खाऊ नये मुलं आवडते, ते पुन्हा आस्वादच आहे, फलाची इच्छाच आहे. तेव्हा किंवा त्याच्यावर मालकी आहे. आपल्याकडे मागे एकदा बोललो होतो आपल्याला कन्यादानाचा विधी आहे, पुत्रदानाचा असायला पाहिजे.
तो म्हणतो तरी निदान किंवा मी कन्यादान केलं माझा काय संबंध नाही, त्यांनी पण पुत्रदान केलं त्यांचंही काय संबंध नाही. बघा तुम्ही कसं जगायचं ते तुम्ही ठरवा, काय लागलं कळवा, असेल तर आनंद आहे जे जगाल त्याच्यात की नाही. खरं असं असायला पाहिजे, दानच करायचं शेवटी, ते पुढे पाहतील काय करायचं. तर तसं जर नाही झालं तर त्रास झाला तर खाऊ नये मुलं आवडते, कोगा म्हणे वर्म दाऊया लोका, ते दाखवले आणि आता तरी म्हणले. आणि मग त्यांचं म्हणणं की हे सुद्धा मला शेवटी असं सांगून चालत नाही आहे, जाग देणं त्यांचं कामच आहे, कारण हा नाश होतोय. त्यांचं म्हणणं की हे आज ऐकलं, समजा आज ठरलं की हे सगळं आज चांगलं आहे आणि हे केलं पाहिजे, आज जरी ठरलं तरी त्याचा उपयोग आहे, कारण अजून आजचा क्षण हातात आहे, आजचा दिवस, आता आजची रात्र ती तरी हातात आहे, आता तरी जपाला बसेल, चालेल, आज तरी भगवंताचं स्मरण करेल, आज तरी आसक्तीचा विषय असेल तर दूर करेल, ठीक आहे, मनाने दिला फेकून, आज मनाने फेकून दिला, बाद झालं, एक दिवस फेकलेला बाजूला राहिला तरी खूप झालं, उद्या त्याची आठवण होऊन परत एकदा फेकला जाईल, असं होईल. आणि सरावानेच माणूस काही शिकतो, सायकल शिकू दे नाही तर पोहायला शिकू दे, बिन सरावाचा नाही शिकला, सरावानंच शिकलेला आहे कोणी तो, त्यामुळे तसंच सरावानं हे मन पण शिकेल, म्हणून त्यांचं सारखं हे करावं करावं करावं. आणि हे जे इकडे मगाशी अगदी आपल्या मुळभंग चालू आहे त्याच्यात जे विषय त्यांचा चालला आहे तो सारखा त्यांचं म्हणणं हेच आहे की हे आपलं जे कल्याण आहे, इकडं जो नाश होतो आहे तर तो आपण त्याच्यावर लक्ष ठेवा आणि हा नाश होऊ नये याच्यासाठी काळजी घ्या, नका करू नाश आयुष्याचा. आणि आता तरी पुढे हाच उपदेश, आयुष्याचा नाश करून घेऊ नका, एवढंच मी सांगेन. कारण जो नाश करणारे जे घटक आहेत, आपण पुढच्या वेळेला बघू की नाश करणारे घटक आहेत, आपल्या भोवती एक वेळ हवा नसेल, एक वेळ अन्नपाणी नसेल, पण नाश करणारे घटक आहेतच, कारण आपणच काळाच्या तावडीत आहे मुळात, तो नाश करतोच. आपण काहीही नाही करायचं ठरवलं तरीसुद्धा इकडं काळाने आपल्या आयुष्याचा नाश होतोच. डेबिट रोज पडते, तुम्ही एंट्री केली नाही तरी चालेल, एंट्री नाही केली तरी डेबिट रोज पडते. काय दिवस असतील, 70 असतील, 50 असतील, 40 असतील, काय वर्ष असतील, त्यातलं रोज एक दिवस वाजा, तुम्ही निवांत झोपा, सकाळी उठल्यावर एक दिवस डेबिट पडलेला आहे. तर तसं झालेलं आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी होतो नाश का त्यांना तसं वाटतं. तेव्हा काळाचा उपयोग करून घेणं हा उद्धार, आणि काळाचा बेसावा दुरुपयोग होऊ देणं हा नाश. सकळांच्या पाया माझे दंडवत, माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, शुद्ध करा. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. सकळांच्या पाया माझे दंडवत, माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, माझे दंडवत, आपुलाले चित्त, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, शुद्ध करा. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. हित ते करावे देवाचे चिंतन, देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, देवाचे चिंतन, करुनिया मन एकविध, करुनिया मन एकविध
एकविध आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश हाची उपदेश हाची उपदेश. उद्या माऊलींच्या कृपेनं महिन्याची ज्ञानेश्वरी ज्यांना शक्तिबुद्धी होईल मिळेल त्याने या दुपारी 4ला. आणि स्थानिक मंडळींच्यासाठी विशेषतः आणि जे कोणी परगावचे उपस्थित असतील त्यांना माहितीसाठी आपली पूर्वतयारी व्हावी आणि या संतांच्या समोर हे सगळं निवेदन असावं यासाठी फक्त आपलं साधन वाढावं म्हणून जे अनेक प्रयोग साधनं आपल्याला दिलेली आहेत त्यातलं एक महत्त्वाचं साधन म्हणजे साधन शिबिरच की ज्याच्यात कितीतरी साधनं होतात. तर त्याचा संकल्प संतांच्या समोर आज ठेवलेला आहे. तो त्यांनी त्याला तथास्तु म्हणावं आणि ते करून घ्यावं अशी इच्छा आहे. 11 मेला रविवार आहे, 14 मेला पौर्णिमेची सुट्टी आहे. 11 मे ते 14 मेच्या दरम्यान 3 दिवस पहिल्या रविवारपासून सुरुवात संध्याकाळी करून या काळात 3 दिवस शिबिर व्हावं, साधन शिबिर व्हावं ही प्रार्थना केलेली आहे. आणि ती नामाच्या रूपाने, भजनाच्या रूपाने, आपल्या अनुसंधानाच्या रूपाने, सगळ्या रूपाने ती तडील जावं ही त्यांच्या चरणी प्रार्थना. आपल्या सगळ्यांनाही प्रार्थना की शिबिर त्यांनी करून घ्यावं आणि सेवा करून घ्यावी. आपल्याला आपली उपासना व्हावी आणि कोणाची होत असेल तर त्यालाही आपल्याकडून काय सेवा म्हणून मदत होत असेल ती व्हावी अशा तऱ्हेची प्रार्थना करतो. आणि हे शिबिराचं सेवा घ्यावं लागेल. 8:30 झालेत उपासनेच्या दृष्टीनं. बरोबर. पद घेऊ. पद घेतो. त्याच्यानंतर जाणाऱ्यांच्यासाठी परत एकदा निवेदन करतो की वाहनांच्यासाठी थोडा वेळ लागला आज या वेळेला. या बाजू शनिवारपासून ती काळजी घेतो. जे आहेत त्यांची वाहनं ते जातीलच, त्यांचा काय प्रश्न नाही, सोबतीनं जावं. आणि जे राहिले त्यांची व्यवस्था आधी होईल मगच मी इथून जाईन. म्हणजे जाणाऱ्यांची व्यवस्था झाल्यानंतर आणि गाड्या आहेत तर त्यांनी काळजी करू नये. हे झाल्यानंतर ज्यांना थांबायचं आहे त्यांच्या दृष्टीने फक्त एकदम थेट बैखरी माळ प्रदक्षिणा जी आहे तेवढी होईल. ते झालं की थांबा. पान 357 पद 249. मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे. भ्रमदायक जग सर्व ही मानुनी, भ्रमदायक जग सर्व ही मानुनी मायास धरे, मायास धरे. मनुजा राम
कामादिकरिपु दण्डुनि अन्तरि कामादिकरिपु दण्डुनि अन्तरि साण्डे दुर्मदरे साण्डे दुर्मदरे मनुजा राम सदा मनुजा राम सदा सावळी सुंदर मूर्ती हरीची सावळी सुंदर मूर्ती हरीची ध्यायी मनी आदरे ध्यायी मनी आदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा रघुवीर अक्षयी देईल तू ते रघुवीर अक्षयी देईल तू ते निरंजन पदरे निरंजन पदरे मनुजा राम सदा सदा वदरे मनुजा राम सदा वदरे जानकी जीवन स्मरण जय जय राम।